गाईज आता झालेलं आहे दुपारचे 2. आताच जस्ट जरा एक काम होतं ते करून मी चाललेलं आहे डीमार्टला. त्याच्या पहिले आपण जेवतील वगैरे. आजचं वातावरण तर खूप मस्त आहे, जसं तुम्ही पाहू शकता आजूबाजूला. बट खूप चांगलं वातावरण आहे. बघूया आता काय होतं. पुढचे प्रॅक्टिकल तर बाकी आहेत. प्रॅक्टिकलची प्रिपरेशन करायला लागणार आहे साईड बाय साईड आपल्याला. आता नेक्स्ट प्रॅक्टिकलची डेट कन्फर्म तर माहीत नाही, बट आहे लवकरच 2-3 दिवसानंतर असेलच. गाईज आता रात्रीचे तर किती झालेले आहेत तर मग बघूया 10:25 झालेले आहेत. तर आपल्या डीमार्टला जायचा आजचा प्लॅन तर कॅन्सल झाला. बट काय नाही, बघूया. आजचा दिवस तर निघून गेला आहे. काय बोलायचं, SPPUचं काय टाईम टेबल येत नाही एक्झामचं. त्याच्यामुळे एक वेगळंच टेन्शन चाललं आहे. लग्नाचे सगळं विचारतात की तू येईल की नाही, तू येणार आहे की नाही, हे ते तुझी एक्झाम अशी पाहिजे तशी पाहिजे, डिसेंबरमध्ये पाहिजे, काही सांगतात पहिलेच होऊन गेलेली पाहिजे. आता मला काही सुचत नाही काही काय बोलू त्यांना. नक्की असं झालं आहे, पूर्ण वाट लागून गेलेली आहे. दिवस आता कसे जातील काय सुचत नाही आहे. एक्झामचं एक तर वेगळंच टेन्शन सुरू आहे. कधी एक्झाम येईल, कधी डायरेक्ट एक्झामचं टाईम टेबल येते की नाही ते पण माहीत नाही. 17पासून काही जण सांगतात एक्झाम असेल, काही सांगतात 27पासून, काही सांगतात डिसेंबरमध्ये. आता काय माहीत कधी एक्झाम असेल. SPPU काय करत आहे नक्की ते पण नाही कळत आहे. SPPUला तरी समजलं पाहिजे तितकं की एक्झामचं टाईम टेबल तरी ॲटलिस्ट रिलीज करावं स्टुडंटसाठी की कधी आहे कधी नाही. ते काय माहीत गाईस काय होते ते. आता तर जेवण तर झालेलं आहे, थोड्या वेळ पहिलेच झालं आहे. घरच्यांसोबत बोलला, बाकी कजिनसोबत बोलला की एक्झामचं ते टाईम टेबलचं आता बघूया कधी येतं ते. तरी पण मोस्ट ऑफ जणं सांगतात की बघ ट्राय कर यायचं, एक दिवसाची जरी सुट्टी असली तरी. आता बघू, जमलं तर नक्कीच जाऊया, तुम्हाला दाखवेल कसं काय ते लग्नाचं. बाकी चालेल गाईस, बाय.